मी आता जस्ट नाव नोटीस केलंय की माझ्या जे आधीचे 4 व्हिडिओ आहेत त्याचे मी रिझन वगैरे टाकलंय, पण तरी मी हा व्हिडिओ नाही टाकलाय. ते का घरी सांगून आलीस का? घरी सांगून आणलीस का? नाही, ती खाली तिथे आलती रे. त्याच्यावर मी दुसरा सोडवेन पेपर. आणि तिथं ही रफ बुक आहे, ही सुद्धा रफ बुक आहे. 3 का 4 बुक लागतात पूर्ण वर्षासाठी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या आहे माझी BDSची एक्झाम अँड ह्यामुळंच व्हिडिओ येत नव्हते मध्ये. आय नो ह्याच्या आधी आलेत लग्नाची वगैरे, पण हा त्याच्यानंतर येतोय बिकॉज मला आधेमध्ये असं काय मधनच टाकायला आवडत नाही. सो मी रिझन वगैरे टाकलंय, पण तरी मी हा व्हिडिओ नाही टाकलाय. सो अँड आता मी आलो क्लासला अँड उद्या माझी BDSची परीक्षा आहे अँड बघूयात काय होतंय. 2000 years later. तर गाईज आता माझा क्लास झालेला आहे अँड एवढं का पिवळं तोंड दिसतंय माझं, हा आता दिसतंय. अँड आता मला माहीत आहे उद्या मला टाईम मिळणार नाही अजिबात गडबड. सो मी आजच ब्लॉग चालू केला आहे अँड आज आहे सॅटर्डे, उद्या आहे संडे 12 जानेवारी अँड उद्या आहे माझी एक्झाम अँड क्लासमध्ये आता कोणीच नाही, सो मी तर शूट करतोय. अँड तर गाईज माझा आता क्लास सुटला आहे अँड पिवळं का दिसतंय अँड उद्या आहे माझी एक्झाम अँड मला माहिती आहे उद्या मला अजिबात टाईम मिळाला नसता. सो म्हणून मी आत्तापासूनच ब्लॉग चालू केला आहे आजपासूनच. अँड आता माझा क्लास सुटलेला आहे अँड आता मी घरी चाललो आहे. सो लेट्स सी कोण आलंय इकडे. बघ बिल्लू, किती दिवसांनी आली का? किती दिवस आली हिला येऊन? एक दिवस आले फक्त घरी. आधी एकदा आली होती, आता परत एकदा आली. माहित आहे का घरी सांगून आलीस का? घरी सांगून आणलीस का? नाही, ती खाली तिथे आलती रे. तू उभारली नाही. त्याच्या आजीने सांगितलं, त्याची आजी आलती तिच्यासमोरच घेऊन गेला. तिला माहित आहे बघ कुठं ठेवलंय आधी आलेलं सगळं लक्षात. कुठं खेळणे काय. खाऊ खाणार तू? ए 3 hours later. सी तर आता माझं हे सोडवणं चालू आहे अँड हा एक मी सॅम्पल पेपर सोडवते. कितीचा आहे हा? 2013चा आहे अँड इथं 12 ते 2 टायमिंग आहे, पण माझं यावेळेला 11 ते 1 आहे. अँड आज आमच्या शाळेत गॅदरिंग आहे ग्रोईंग चाइल्डचं, पण मला जायला येणार नाही आहे बिकॉज माझी परीक्षा आहे अँड रुंजी पण नाही जाणार आहे, आजी पण नाही जाणार आहे. बाबांना साईट आहे अँड आई एकटीच चालली आहे. सो दिस इज माय स्कूल जिथं माझा नंबर आहे अँड इथं 2013 आता सोडवायला ते लिहिलं आहे मी अँड दिस इज माय साईन. अजून एक काढलं आहे, ह्याच्यावर मी दुसरा सोडवेन पेपर. अँड तिथं ही रफ बुक आहे, ही सुद्धा रफ बुक आहे. 3 का 4 बुक लागतात पूर्ण वर्षासाठी BDSला. 2 hours later. तर गाईज माझा अजून एक पेपर सोडवून झालेला आहे अँड आता माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे. सो मी इथं चार्जिंगला लावून बसलो आहे अँड ते मला म्हणाली मला पण दाखव. तिला पण दाखवूयात आपण. ती माझा जुना मागच्या वर्षीचा घेऊन सोडवायला लागली, माहीत नाही कशासाठी. सी अँड प्लीज इग्नोर पसारा, एकदा फार अति पसारा झाला आहे. हे उगीच हे रंगवायला लागले, आय डोंट नो कशासाठी. अँड आता माझा एक सोडवून झालेला आहे 3 वाजता अँड मी 4 ते 6 अजून एक सोडत बसणार आहे 2 तास. सो आता मी असंच मोबाईल बघणार आहे कारण मला बोर झालं आहे. अँड देन मग संध्याकाळी मी भेळ खायला आलो होतो बिकॉज गिरणा इज कॉम्प्लिमेंटरी फॉर मी बिफोर एनी एक्झाम. म्हणजे हा रूल तर मला ॲप्लिकेबल होतोय, पण जर तुम्ही असं काय करत असला तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा इफ यू आर कम्फर्टेबल. युजली तर 9 पर्यंत गर्दी असते या दुकानावरती, पण आम्ही 8:30ला गेलतो पण मिळाले नाही आणि आजचा दिवस माझा खूप शांत गेला. काय सर इज नेक्स्ट डे अँड आता वाजले आहेत 10 आय थिंक. हा आणि मला 11 वाजता जायचं तिथं अँड मी इतका केअरलेस माणूस आहे ना. मी आज 9ला उठलोय, मीन्स मी काल रात्री 11ला झोपलेलो 11:30ला. सो मी 9ला उठलो होते त्याप्रमाणे बरोबर आहे कारण मी पेपर सोडत होतो टाईम लावून. अँड आता मी वरती माझं युनिफॉर्म घ्यायला आलो आहे अँड सी
माझ्या बाजूलाच इथंच नंबर लागला आहे, तिची बिल्डिंग दिसते, त्या शाळेत माझा नंबर लागला आहे. अँड तिथं मी आता जाणार आहे. सो आता डायरेक्ट आपण जाताना भेटत किंवा आल्यावर भेटूयात, कारण माझ्याकडे तर अजिबात टाईम नाही आहे. तर गायज आय एम बॅक. माझी एक्झाम झालेली आहे अँड वाजले आहेत 4. मला येऊन 3 तास झाले आहेत. अँड मी इथं असं काहीतरी बनवतोय. हा कधीचा तर जुना कार्डबोर्ड आहे ठेवलेला. अँड हे आणि ही वॉलपुट्टी मीन्स व्हाईट सिमेंट यूज करून मी काय तर बनवणार आहे. सो लेट्स सी काय होतंय. मला पण माहित नाही मी काय बनवणार. वॉलपुट्टीचं बघायला आलतो तर हे बऱ्यापैकी तर वाळलंय, पण अजून जरासं ओलं आहे. सो आता हे वाळोस तर एक उद्याचा बहुतेक एक पूर्ण दुपारवर ठेवावी लागेल. मी हे केलंय पण ऊन असताना केलं नाहीये. हे नंतर केलंय आणि 4 वाजता आणून ठेवलं जेव्हा ऊन गेलं होतं. 4 म्हणजे 4:30 वाजले मला. आणि इथं मी गहू वाळत घातलेत आणि रुंजाईसोबत गेली आहे पिशेला. ती तिथं फार छान छान खाऊन येणार आहे आणि मला असंच बसावं लागणार आहे. अँड आतापासूनच चंद्र दिसायला लागला आहे. अँड फायनली माझी एक्झाम झाली अँड आय एम नाव फ्री. आता व्हिडिओ सगळे वेळेवर बघायला मिळतील तुम्हाला शॉर्ट्स सकट. काही जे फटाके उडालेत हे एवढंच लेवलला उडालेत, हे वर जाईन असं आहेत. मीन्स मी आता खालच्या कच्चेत आहे, मी वरच्या कच्चेत जातो. सी हे इथनं सोडायले. तिथं कोणाचं तर क्लब झालंय, कोणाचा तर बर्थडे दिसतंय. ते इथपर्यंत सोडत होतं, याच्या वरच गेलं नाही. ते परत बघायला आलोय. हे वाळलंय, फक्त अजून थोडा वेळ उन्हात ठेवणार आहे मी. अँड माझ्यासोबत शाळेत आज असं झालंय ना, म्हणजे की मी तिथं गेलो होतो, माझा नंबर किती होता 240 होता शेवटचा. आणि तिथं खाली बोर्ड जो होता त्या बोर्डवरती कितीपर्यंत लिहिलं होतं 1 माझ्या एक नंबर आधी, म्हणजे की 2, 3, 9पर्यंत लिहिलं होतं. आणि ब्लॉक 5मध्ये होतं. मी म्हटलं आई माझा नंबर इथं नाही आहे, काय करू. सो आई म्हटली तू तिथं जा आणि बघ काय विचारून. मग ब्लॉक नंबर 5ला मी गेलो. मग तिथं नंबर नव्हता माझा, ऑफकोर्स वाटलेलाच मला. मग तिथं बाहेर एक हे होते सुपरवायझर, मग त्यांना मी विचारलं. मग ते मला म्हटले सॉरी गहू आहेत खाली. मग मी त्यांना म्हटलं की मी कुठं जाऊ, माझा नंबर इथं नाही आहे. मग ते म्हटले तू 7मध्ये जा. मग 7मधले सुपरवायझर म्हटले इथं नंबर नाही आहे, तू 8मध्ये जा. 8मधले म्हटले की तू 10मध्ये जा. आणि 10मधले म्हटले की तू परत 5मध्ये जा. मग त्या 5वाल्यांशी बोलल्यानंतर त्यांनी ठरवलं की मला एका कोपऱ्यात बसवायचं आहे. कोपऱ्यात म्हणजे मी अडचणीत नव्हतो, मी एकटा होतो. पूर्ण इकडची एक रिकामी होती आणि मी त्यामध्ये होतो. लकीली खिडकी होती, ऊन होतं. आणि मग मला छान एकटं बसून नीट आरामात सोडवायला आलं पेपर. आणि बात करायची झाली तर त्याची आन्सर शीटवरती नाव प्रिंट होऊन येतं. मग मला वाटत होतं आधी सुरुवातीला की माझं तर नाव नाही आहे, आता मग कसं ते प्रिंट होऊन यायला वेळ लागणार, माझं 2 तासमधनं वेळ जाणार, त्यांनी टाईम देणार का नाही असं मला वाटत होतं. पण तसं नाही झालं. ते ऑलरेडी झालं होतं प्रिंट होऊन, फक्त माझं नाव आलं नव्हतं. म्हणजे की ज्यांच्याकडनं मी फॉर्म भरून घेतला होता त्यासुद्धा तिथं आल्या होत्या, पण ते मला तेव्हा आधी दिसल्या नाहीत. मग त्या म्हटल्या तुझं नुसतं त्या सेंटरमध्ये सीट नंबर नाही आहे, तुझं हॉल तिकीटवरती आहे आणि आन्सर शीटवर पण आहे. सो मग त्यामधनं येऊन त्यांनी सांगितलं. अँड मग तसा माझा आजचा पेपर गेला. आणि आत्ता मला ही तर ठेच लागली, तर असं पाय गेला माझा आतमध्ये. आणि बघूया त्याचं काय होतं आहे. मी असं ठरवलं की ह्याला मी वूडचं टेक्स्चर देणार आहे, वूड टाईप. आणि ह्याच्यावरती मी वेलकम लिहिणार आहे, किंवा बाहेर मला दाराच्या बाहेर लावायला करायचं आहे. अँड मी होल केले नव्हते, मी नंतर येऊन होल केलेत वर. आणि हे चिर पडली होती, सो मी पाणी लावून हे केलं परत. तर काय मी आता बॅडमिंटन खेळायला आलोय. सी ही इथल्या इथं मारते, मी कसं घेऊ, पुढे यावं लागतंय मला मूर्ख. मी आता जस्ट नाव नोटीस केलं की माझ्या जे आधीचे 4 व्हिडिओ आहेत त्या 4ही व्हिडिओला एंड स्क्रीन नाही आहे. सो मी आता बसून एंड स्क्रीन लावणार आहे. अँड आजचा हा व्लॉग इथंच एंड होतोय. इफ यू लाईक माय दिस टुडेज व्लॉग देन डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि केला असेल तर थँक्यू सो मच. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.